तर गाईज आपण आज गेलतो सातारला ड्रिफ्ट मारायला। ही जी लोकेशन दिसतंय ती सातारा मधलं कुठलं आहे तुम्ही सांगा कमेंट करून। आणि ह्या ड्रिफ्टच्या व्हिडिओचा रिझल्ट तुम्हाला लास्टला दाखवतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही। आणि आपल्या सातारचं रोड उन्हाळ्यातच असलं भारी दिसतंय, तर विचार करा पावसाळ्यात किती भारी वातावरण होणार आहे आपल्या साताऱ्यामध्ये। आम्ही तर काय सगळं प्रॉपर ड्रोन वगैरे घेऊन गेलतो शूट करायला। आम्ही नंतर फिरता फिरता वातावरण चांगलं झालं असल्यामुळे सातारच्या घाटात जाऊन थांबतो आणि मी मोबाईलचं झूम टेस्ट बघून ना खरंच थक्क झालतो अक्षरशः। आणि ह्या पॉइंट वरून तुम्ही पण बघू शकताय सातारचा व्ह्यू किती मस्त क्लीन अँड क्लिअर असा व्ह्यू दिसतोय आपल्याला। इथं मी सातारचा व्ह्यू घेत बसलो, पण शेट आपलं जरा गाडीची तपासणी करत बसलं की कुठं काय झालंय का, टायर वगैरे व्यवस्थित आहे का सगळं। ड्रिफ्ट मारल्यामुळे गाडीवर बसला दुरळा, त्यामुळे पहिला आम्ही गाडी धुवायला जातो। गाडी धुवून नंतर मग आम्ही जातो राजवाड्यावर, कारण आम्हाला थोडी भूक लागलेली होती, त्यामुळे आम्ही थोडं म्हणलं काहीतरी लाईट खावं म्हणून जातो। तुम्हाला तिथं गेल्यावर तर माहितच आहे खायचं पदार्थ काय 1760 आहेत, किती खावा काही खावा। आम्ही मग नंतर गुलबार हॉटेलला जेवायला जातो आणि हॉटेलमध्ये वर लिफ्ट मधनं जेवायला जाता जाता सोनू शेट एक नंबर असं रॅप म्हणतात, त्यामुळे आम्हाला हसायला आलं होतं। खरं तर आम्हाला असं रूप टॉपला जेवायची इच्छा झाली, त्यामुळे खरं आम्ही त्या हॉटेलला जेवायला गेलतो। आम्ही तिथे जाऊन बसलो, पण आम्ही आबीला पण कॉल केलता की म्हणून जेवायला, त्यामुळे आम्ही आबीची वाट बघत बसलो तिथं। मग थोड्या वेळात आबी पण आला, मग आम्ही सगळी जेवलो एकत्र पोट भरून। नंतर मग आम्ही तिथनं गेलो मला आईस्क्रीम खायला, सगळी जण आईस्क्रीम वगैरे खाल्लं, सगळ्या गप्पा गोष्टी रंगत्यात सारख्या आमच्या बसून त्यामुळे गप्पा गोष्टी झाल्या सगळ्या। मग नंतर आम्ही आबीला बोललो बाय बाय, आम्ही जातो आता आमच्या घरी। थांबा गायच, काय व्लॉग अजून संपला नाही, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची। आपल्या ड्रोनचा फोलो मोड आज आम्हाला ट्राय करायचा होता, त्यामुळे आम्ही ट्राय करायला गेलतो। फोलो मोड म्हणजे काय असतं, आपण तिथं फोलो मोडचा ऑप्शन दाबला का मोबाईल मध्ये, त्या ड्रोन आपोआप आपल्याला फॉलो करतो ना, आपण जायला तिकडे आपोआप पळतं माझ्या माग, त्यामुळे त्याला जरा ताणत बसलो मी। सोलो ट्रॅव्हलिंग साठी फुल मोड एक नंबर आहे, कारण का आपण एकटंच कुठे फिरायला गेलो ना, आपलं शूट करायला कोण नसलं तर फुल मोडला टाकला ड्रोन तर आपोआप आपल्या मागे फिरणार ड्रोन, त्यामुळे काय विषयच नाही।